मार्कवरती विवेक शेलार. पहिला चेंडू अनिवन बाउन्स शरीराच्या दिशेने इथे मारा. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आणि तो रिदम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडासा अपिश आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र. बॉल एक्स्ट्रा कव्हरला हा एक सनसनीत चौकार ओढलाय. अगदी आपण पाहतोय जसे दुसरं षटक चालू झालं आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. स्विच हिट आणि बॉल चाललाय वाईडी स्टडमॅन सीमारेषा पार. षटकार. पाठीमागचे काही दिवस जर पाहिले तर मात्र वलयांकित ठरलं हे नाव पुणे जिल्ह्यामध्ये. अगदी आपण पाहतोय आणि आज या महत्वपूर्ण इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक. स्वतः सुमित ढेकळे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. अमित तांबे होतील बाद. पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत परंतु त्या अगोदर ती एक महत्वाची सूचना आहे. साठी एक जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरीज गच्च भरून वाहताना पुन्हा एकदा इनसाइड आउट. आता मात्र बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार करण्यासाठी प्रवृत्त करते. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पवन केणे त्या ठिकाणी झेल टिपतायत. नरसिंग पालमपल्ले इथे होतील बाद. इथे मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान दिलीप वर्मा हे देखील होतील बाद. अजून एक विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. ही विकेट खूप महत्वाची असेल. दिलीप ही स्पर्धा अविरत सुरू आहे आणि नुसता नामोल्लेख केला आणि त्या दरम्यान ठोक डाला. षटकार 6 धावा. मात्र अशा प्रकारचं आक्रमण गरजेचं होतं. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता चांगला पिकअप केला त्या ठिकाणी बीड विकेटच्या दिशेला आणि एक उत्तुंग षटकार वसूल केला. 6 धावावरती आहे. पुन्हा एकदा जसा आला तसा फेकून दिलाय. ते क्षेत्र रिझल्टही सेम. बॅक टू बॅक 2 षटकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. इथे देखील मोठा फटका खेळला. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु 2 धावा तर घेण्याचा प्रयत्न होईलच. ती पूर्ण होईल की नाही. फरदीन काझी फार हुशार आहेत. गडबड केली नाही. योग्य वेळेची वाट पाहिली आणि त्या दरम्यान बॅटर धावबाद होतील. 2 धावा आत्ताच्या पूर्ण होत आहेत. एक फायटिंग स्कोर आहे. 68 धावा इथे झाल्या तर 69 उलट सुलट 69 रन्स टू विन. धाव आकडे जरी आपण पाहिले ना. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्लासिकल अंदाजामध्ये फरदीनच्या बॅट मधून 4 चौकार. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळलाय आणि इकडे जर पाहिलं तर चौकार. यावेळेला समोर मिडॉनच्या डोक्यावरून फरदीनच्या बॅट मधून आलाय फटका. सीमा रेषा पार. षटकार. यावेळेला आणखीन एक याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. पाहूयात किती लांबवर जाईल. फरदीन यांच्या बॅट मधून आलेला हा फटका सीमा रेषेच्या पारच जातोय. 4 धावा आल्यात. सुमित ढेकळे यांचा जो रोल आहे सिंगल डबल मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक्स फरदीन यांना देण्याची. मी मगाशीही सांगितलं की जो फॉर्म मध्ये त्याला स्ट्राईक जास्त मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही धावा सुरुवातीला बनवता अथवा त्या धावेंचा पाठलाग करता त्यावेळेस आपल्या प्रमुख बॅटरला स्ट्राईक. फरदीन यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि यालाही सीमारेषाच दाखवताना पाहायला मिळत आहेत. फरदीन चौकार. सुमित ढेकळे बाहुबली टेनिस क्रिकेटचा पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार. नुसतं पाहिलं गेलं नाही. नॉन स्ट्राईकला उभं राहून तो टायमिंग कशा प्रकारे जुळवायचा आणि कुठल्या दिशेने आपल्याला हा षटकार ठोकायचा आहे याचा केलेला अभ्यास. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र सर्कलच्या वरून खेळतायत फरदीन काझी. याला सुद्धा दिशा दिली आहे. च्या ठिकाणी हा फटका खेळला पाहिजे अगदी त्याच ठिकाणी बरोबर हेरून इथे हा फटका खेळला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ.
खोलवर टप्प्याचा चेंडू आणि मेडॉनच्या दिशेने यावेळेला लांबून उचलला आणि फेकून दिला बाहुबलीच्या बॅट मधून लांब लचक फटका षटकार. हा बॉल थोडासा पुढे केला होता. बॉलची हवाई यात्रा. ओ आणखीन एक बॉल खूप लांबवर गेलेला आहे. जा शोधून आणा बॉल एवढ्या लांबवर. सिक्सर. पकड निर्माण करण्याचं काम सुमित ढेकळे यांनी देखील केलंय. पहिल्या षटकामध्ये फरदीन काझी तर दुसऱ्या षटकामध्ये सुमित ढेकळे. धावसंख्या 44 विदाउट लॉस. 44 धावा आतापर्यंत झाल्यात आणि एकही बॅटर. पहिलाच बॉल फरदीन काझी. अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. 6 रन. सिक्सर. यावेळेला बॉल पुढे केलाय. यस उल्लेख करत होतो या पुण्याच्या जादूगाराचा. आणि पहिल्याच बॉलवर फरदीन नावाचं वादळ शांत केलंय. परंतु त्या अगोदर काय बॅटिंग केली आणि या ठिकाणी रोहनच्या या फसव्या चेंडूमध्ये फरदीन फसले. विकेटचं पतन. जी गोलंदाजी केली, ज्या फिरकीपटूने गोलंदाजी केली, जो बॅटर टच मध्ये होता, ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या, अशा बॅटरला अडकवण्याचं काम रोहन. यावेळेला पुन्हा एकदा बॉल वळलाय आणि तिकडे फटका फसलाय. गरगर 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 वळणारे चेंडू आणि त्यावर रोहन खराची जादू. आणखीन एक विकेट. कदाचित असं थोडं वाटतंय रोहन थोडेसे उशिरा गोलंदाजीला आलेत. नक्कीच रोहन खरात यांना काहीसा उशिराने इथे आमंत्रित केलं आणि त्याचा तोटा संघाला होतोय. ऑप्टमच्या बाहेरून वाह सदाबहार फटका खेळले. पॉइंटच्या दिशेने मात्र एक सुंदर फटका खेळले. क्लासिकल अंदाजात चौकार. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 4 धावांची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. ओ यावेळेला अगदी ISPL ची आठवण करून दिली प्रथमेश यांनी. आणि इकडे त्या झोन मध्ये कदाचित मार्गदर्शन सुमीचं होतं की काय की पाठीच खेळ तिकडे खेळले आणि या मॅचला जिंकलं जात आहे. MMCC ओरिसा टीम विजयी होते या चौकारानिशी. विजयी संघ अभिनंदन. आणि लक्षात राहील आज दिलीप वर्मा लक्षात राहील जरी हरले असतील अमर काटे. आणि या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी. 14 बॉल मध्ये 37 धावांची कामगिरी करणारे मॅन ऑफ द मॅच ठरतायत. चला मॅच त्वरित सुरू करायची.